मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात समितीने इतर राज्यात जाऊन केला होता अभ्यास. जरांगेंच्या मागणीला समर्थन आहे की नाही हे भाजप नेत्यांनी स्पष्ट करावं. प्रकाश आंबेडकरांची मागणी. तर ओबीसी आणि मराठा आरक्षण वेगळं असावं या भूमिकेवर वंचित ठाम. मराठ्यांना दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासह इतर मागण्यांसाठी नांदेडमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक. मोर्चा काढून हिमायतनगर बंदची हाक दिली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील 52,16,000 लाभार्थ्यांना लाभ मिळणार. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास होणार सुखाचा. कोकणासाठी 202 विशेष ट्रेन सोडण्याचा रेल्वेचा निर्णय. आमदार संजय केळकर यांनी रेल्वे मंत्रालयासोबत पत्रव्यवहार केला होता. लातूरमधील नामांकित वसतिगृहात 13 वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. पालकांनी मनाविरुद्ध हॉस्टेलमध्ये दाखल केल्यानं रागातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती. माध्यान्ह भोजन योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासण्याचे उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश. माध्यान्ह भोजन योजनेचा उद्देश आणि लाभार्थी लक्षात घेऊन महापालिकांनी सतर्क राहणं आवश्यक. उच्च न्यायालयाची टिप्पणी. आरएल ग्रुपवर ईडीकडून होणारी कारवाई चुकीची आणि नियमबाह्य. कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार. आरएल ग्रुपचे संचालक ईश्वरलाल जैन यांची माहिती. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिममध्ये पुन्हा पावसाची हजेरी. जिल्ह्यातले अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले. सततच्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांच्या साठ्यात वाढ. तर मका, भुईमुग आणि तुरीचं पीक पिवळं पडण्यास सुरुवात. यवतमाळच्या वाघाडी नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं जोडमोहा इथल्या शेतकऱ्यांचं नुकसानग्रस्त शेताची पाहणी करण्याकरता आमदार अशोक उईके यांनी पुराच्या पाण्यातून गाठलं शेतशिवार. भंडाऱ्यामध्ये अतिवृष्टी. खुर्सीपार जलाशयाचा कॅनल फुटल्यामुळे हजारो हेक्टर भात पिकाची शेती पाण्याखाली. या प्रकरणी तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी. खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. पांचेत धरण फुल. वरसगाव आणि टेमघर ही 2 धरणी भरण्याच्या मार्गावर. पुण्यात सुरू असलेल्या नदीकाठ विकास प्रकल्पाची आदित्य ठाकरेंकडून माहिती. प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी झाली. नदीपात्रात बिल्डरांनी बांधकाम केलं. आदित्य ठाकरेंचा आरोप. मनमाड, मालेगाव, चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील मका, टोमॅटो पीक हे लष्करी अळी आणि करपा रोगाच्या विळख्यात. महागड्या औषधाची फवारणी करून काहीही उपयोग नाही. शेतकरी हवालदिल. वर्ध्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांची निदर्शनं. किसान अधिकार अभियानासह विविध संघटनांचा आंदोलनात सहभाग. छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा कोरोनाची एंट्री. संभाजीनगर शहरात 7 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह. जळगावमध्ये संततधार पावसामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ. डेंग्यू, होताप यासारखे साथीचे रोग टाळण्यासाठी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील कुकसा ते काळाशी गावात जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर पूल नसल्यानं नागरिकांना त्रास. विद्यार्थी आणि नागरिकांना वाहत्या पाण्यातून करावा लागतोय प्रवास. सोलापुरात बळीराजा एकता समितीकडून एकदिवसीय धरणं आंदोलन. पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत विविध शासकीय योजनेच्या कामात भ्रष्टाचाराची चौकशी समितीची फेरचौकशी करावी. लहुजी शक्ती सेनेचं आंदोलन. हिंगोली शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं भाजप आक्रमक. येत्या 5 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा. माळशिरस तालुक्यात नीरा नदीवरील गणेशगाव इथे बंधाऱ्याचा भराव फुटून वाहून गेला. एबीपी माझाच्या बातमीनंतर ठाकरे गटाची युवासेना आक्रमक. निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी थाळीनाथ आंदोलन. अहमदनगरमध्ये पारधी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा आज 3रा दिवस. प्रशासनानं मागण्या मान्य न केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला. यवतमाळच्या दारव्हा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ पावसामुळे मोठे खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा अपघात होत असल्यानं वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात गोमाई नदीवरील पुलाला पडल्या भेगा. अवजड वाहनांचा वापर वाढल्यानं पुलाला पडल्या भेगा. पुलाचे 2 भाग होण्याची शक्यता.
धुळे जिल्ह्यात प्रथमच मिनी मोक्कांतर्गत 2 सराईत चोरट्यांवर देवपूर पोलिसांची कारवाई. चोरट्यांकडून इलेक्ट्रिक मोटार आणि बॅटरी असा 8,000चा मुद्देमाल जप्त. बीडच्या आष्टी तालुक्यात सशस्त्र दरोडा, 4 जण गंभीर जखमी. जखमींमध्ये 1.5 महिन्याच्या बाळाचा समावेश. केरूळ येथील भागवत वस्तीवर सशस्त्र दरोडा. पोलीस प्रशासनाचा मोठा फौजफाटा दाखल. अहमदनगर पुणे महामार्गावरील एका दुकानासमोर बसलेल्या मनोरुग्णाला वाहतूक पोलिसांकडून लाथेनं मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वर्ध्याच्या हिंगणघाटमधील रिमटोह शिवारात वाघाचा वावर. वनविभागाकडून शोध मोहीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.